सायक्लोन मोन्था महाराष्ट्रावर किती आणि काय परिणाम होणार? काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरावर आकाशात एक हलकासा ढग तयार झाला। सुरुवातीला तो साधा ढग वाटला, पण हळूहळू त्याचं रूप बदलत गेलं। वारा वाढू लागला, ढग दाटू लागले आणि समुद्राच्या पाण्याने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली। हवामान खात्याने लगेच सतर्कता जारी केली। हा ढग साधा नव्हता, तो होता सायक्लोन मोन्था। बघता बघता मोन्था प्रचंड वेगाने वाढू लागला। वाऱ्याचा वेग ताशी 100 किलोमीटरपेक्षा जास्त झाला। आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावरचे लोक चिंतेत पडले। सरकारने बचाव पथकं तैनात केली, शाळा बंद करण्यात आल्या आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। मोन्था किनाऱ्यावर धडकला, समुद्र उफाळला, झाडं कोसळली, पाऊस कोसळू लागला आणि काही ठिकाणी वीज व वाहतूक बंद झाली। आता सगळ्यांच्या मनात प्रश्न एकच, याचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? हवामान विभाग सांगतो मोन्थाचा मुख्य राग पूर्व किनाऱ्यावरच आहे, पण त्याचा शेवटच्या लाटा, त्याचे वारे आणि त्याचं उरलेलं ओलसर ढगमंडळ महाराष्ट्राच्या काही भागांपर्यंत पोहोचू शकतात। विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात हलका ते मध्यम पाऊस आणि वाऱ्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिलाय। समुद्र किनाऱ्याजवळ जाणं टाळा, घराभोवती सैल झालेल्या वस्तू सुरक्षित ठेवा आणि हवामान विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका। दरम्यान हवामान विभाग म्हणजे IMD सतत अपडेट देत आहे। दर तासाला नवीन माहिती जाहीर होत आहे आणि सर्वांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं जात आहे। मोन्था नक्कीच एक शक्तिशाली वादळ आहे, पण प्रत्येक वादळ आपल्याला एकच गोष्ट शिकवतं की तयारी, शिस्त आणि जागरूकता असेल तर कोणतंही संकट मोठं नाही। म्हणून सतर्क रहा, हवामानाचे अपडेट्स तपासा आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्या।